एक ब्रेकिंग न्यूज आता समोर येते नारायण राणे यांच्या संदर्भात। नारायण राणे हे 19 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत अशी विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला माहिती दिली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून राणेंनी प्रचार सुद्धा सुरू केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नारायण राणे हे 19 एप्रिलला अर्ज भरणार आहे। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गचा हा तिढा आता सुटल्याचं समोर येत आहे। तर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे सुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक होते, मात्र ही जागा भाजपला आता मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून राणेंनी आता प्रचाराला सुद्धा सुरुवात केली आणि त्या ठिकाणावरून नारायण राणे यांना उमेदवारी भाजपकडून देण्यात येईल असं जवळपास निश्चित झालंय। त्यामुळे ते आता 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर तिकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्येच लोकसभेच्या बदल्यात भाजपने किरण सामंतांना विधान परिषदेची जागा देणार असल्याचं आश्वासन शिंदे गटाला दिल्याचं कळतंय। तर नाशिकची जागा ही शिंदे गटाकडेच कायम राहील अशी ही शक्यता वर्तवली जाते। ठाणे आणि नाशिकच्या बदल्यात दक्षिण मुंबईवरचा दावा सोडण्याची तयारी शिंदे गटाने दाखवल्याची माहिती आहे। महायुतीमध्ये ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, नाशिक, दक्षिण मुंबईच्या जागेवर अद्यापही एकमत झालेलं नाहीये आणि त्याआधीच रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंनी प्रचार सुरू केला।